नमस्कार मंडळी, डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की तुम्ही जर बँक, मग ती सहकारी असो, नॅशनलाइज बँक असो किंवा पतसंस्था असो, यांनी जप्त केलेली सदनिका तुम्ही घेत असाल तर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुमचा होणारा जो काही खर्च आहे तो वाचू शकतो आणि अचानक तुमचा खर्च वाढण्यापासून तुम्ही सतर्क राहू शकता. तत्पूर्वी डिअर सोसायटी चॅनल अद्यापपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर डिअर सोसायटी ॲप आहे आपलं, ज्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट, फ्लॅट्स या संदर्भात, पार्किंग या संदर्भात इत्यंभूत माहिती, गव्हर्नमेंट GR, परिपत्रकं, शासन निर्णय वगैरे सर्व त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत. तर वळूया आपल्या मुख्य आजच्या व्हिडिओच्या विषयाकडे. तो म्हणजे अनेकदा काय होतं की बँका ऑक्शनमध्ये फ्लॅट काढतात आणि या ऑक्शनमध्ये, या लिलावामध्ये तुम्ही ज्यावेळेस फ्लॅट घेण्याचा विचार करता त्यावेळेस तुमचं दुर्लक्ष अनेक गोष्टींच्याकडे होतं. ते म्हणजे तुम्ही फ्लॅट केवळ ऑक्शनमध्ये मिळतोय म्हणजे तो कमी रुपयामध्ये मिळेल, कमी किमतीमध्ये मिळेल या भ्रमामध्ये राहता आणि मग तुम्हाला भविष्यामध्ये ज्यावेळेस ऑक्शन होतं आणि तुम्ही ती बीड जिंकता आणि मग जो काही खर्च समोर येतो त्यामुळे तुम्हाला अनेक धक्के बसतात. तर ते धक्के बसणार नाहीत जेव्हा तुम्ही हे जाणून घ्याल की ऑक्शनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे त्यापूर्वी तुम्ही काय काय चौकशी केली पाहिजे. आणि पहिली जी चौकशी केली पाहिजे ती म्हणजे त्या ऑक्शनमध्ये घेत असलेल्या फ्लॅटची काही थकबाकी आहे का. पहिली थकबाकी असते सहकारी गृहनिर्माण संस्थेची, काही मेंटेनन्स बाकी आहे का. तर ही मेंटेनन्सची थकबाकीबाबत तुम्हाला बँका इतकं सतर्क करत नाहीत. तर तुम्ही मेंटेनन्सची थकबाकी, त्यांचं संस्थेचं जी काही वर्गणी आहे ती काही देणं बाकी आहे का याची चौकशी केली पाहिजे. दुसरी चौकशी केली पाहिजे की तेथे इलेक्ट्रिसिटी बिल काही बाकी आहे का, इलेक्ट्रिसिटीचं बिल, वीज बिल किती भरायचं आहे. तिसरी चौकशी केली पाहिजे की स्थानिक प्राधिकरण असेल, जसं ग्रामपंचायत असेल, कॉर्पोरेशन असेल, महानगरपालिका असो, नगरपंचायती असो, त्यांचा कर किती वर्षापासूनचा बाकी आहे, तो कर किती शिल्लक आहे ह्याची सुद्धा तुम्ही माहिती घेतली पाहिजे. कारण ऑक्शनमध्ये फ्लॅट घेतल्यानंतर हे पहिल्यांदा तुम्हाला या रकमा सगळ्या भराव्या लागतात आणि त्या तुमच्या ऑक्शनच्या अनेक वेळा ऑक्शनमध्ये याचा समावेशसुद्धा नसतो. त्यामुळं पहिली ही माहिती काढली पाहिजे की या गोष्टींचा समावेश तुमच्या ऑक्शनमध्ये आहे का. त्याचबरोबर ऑक्शनमध्ये आणखीन एक गोष्ट राहते ती म्हणजे तुमचा फ्लॅटची किंमत जर 75 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला TDS भरावा लागतो. तो TDS तुम्हाला कंपल्सरी भरावा लागतो. म्हणजे 75 लाखाच्या फ्लॅटचा 75,000 रुपये TDS तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला भरावा लागेल तो फ्लॅट घेतल्यानंतर. आणि तुम्ही जर जे काही कर्ज घेतलं आहे ते कर्ज बँकेला दिलं, कर्जदाराचं बँक लोन फिटलं, मात्र ही रक्कम कुठेही व्यवहारामध्ये दिसत नाही. त्यामुळं तो एक अतिरिक्त वेगळा शॉक तुम्हाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे अनेक शॉक अनेकांना बसलेले आहेत. त्यावरूनच मी तुम्हाला सतर्क करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय की तुमच्या फ्लॅटची किंमत जर 75 लाखाच्या वर असेल आणि जर TDS कापावा लागत असेल तर तो TDS खरं तर तुमच्या ऑक्शनमधल्या रकमेमधूनच भरला गेला पाहिजे किंवा मग आधीच तुमचं बोलणं झालं पाहिजे. त्यामुळं तुम्ही TDSची रक्कम, सहकारी गृहनिर्माण संस्था असेल तर किंवा अपार्टमेंट असेल तर तिचं जी काही थकबाकी असेल ती बघायला पाहिजे तुम्ही किती आहे. MSEBचं बिल आणि स्थानिक प्राधिकरणाचा टॅक्स या संदर्भामध्ये अतिशय सतर्क राहून तुम्ही फ्लॅट ऑक्शनमध्ये घेतला पाहिजे. त्यामुळं लिलावामध्ये जर तुम्ही सदनिका घेणार असाल तर तुम्ही अत्यंत बारकाईने चौकशी केली पाहिजे. जेव्हा आम्ही या सर्व्हिस लोकांना देतो, ऑक्शनमधला फ्लॅट घेताना कागदपत्र आम्ही जेव्हा तपासणी करून देतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टींची काळजी आम्ही घेत असतो. ही काळजी घेत असताना तुमची मोठ्या प्रमाणावरती होणारी फसवणूक आहे किंवा तुमच्या दुर्लक्षामुळे होणारं तुमचं जे नुकसान आहे ते वाचवण्यामध्ये तुम्हाला मदत होते. त्यामुळं ज्या व्यक्तींना ऑक्शनच्या संदर्भातली माहिती आहे, ॲडव्होकेट असतील किंवा एखादा तज्ज्ञ असेल, त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही ऑक्शनमधला लिलावातला जो फ्लॅट आहे तो खरेदी केला पाहिजे. धन्यवाद.